नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिक्षा मास्टरी हब युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला अध्यापनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा सेट असेल, नेट असेल, टीईटी असेल, सीटीटी असेल, या परीक्षामध्ये ज्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो अशा घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो घटक कुठला असेल तर तो म्हणजे अध्यापनाची सूत्रे. कारण अध्यापनाची सूत्रे हे खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की अध्यापन कशाला म्हणायचं, आपण त्याचा अभ्यास केलेला, त्याचा विचार केलेला आहे की अध्यापन कशाला म्हणायचं, अध्ययन कशाला म्हणायचे, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतलेल्या आहेत. पण ज्यावेळेस आपण अध्यापनाची प्रक्रिया सुरू करतो, अध्यापनाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर आपण जे विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, माहिती देतो आणि अध्यापन करतो, याच्या परिणामकारकतेसाठी विविध प्रकारच्या कृती करणं महत्वाचं आहे. आणि ह्या कृती शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, यांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतात. कारण यासाठी विद्यार्थ्याचे असणारे अनुभव, त्यांच्या असणाऱ्या क्षमता आणि त्यांच्या झालेला बौद्धिक विकास त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक असतं. तर जोपर्यंत आपण या बाबी लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत आपल्या अध्यापनाची प्रक्रिया त्या ठिकाणी व्यवस्थित होणार नाही, सुकर होणार नाही. मग अध्यापनामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करत असताना त्याची जी क्रमबद्ध स्वरूपामध्ये आपण मांडणी करतो, त्याची मांडणी करावी लागते, त्याला आपण अध्यापनाच्या पद्धती असं म्हणतो. कारण ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कृतींची जी मालिका असते, त्या कृतीच्या मालिकेची जी साखळी असते त्याला क्रमबद्ध स्वरूपामध्ये आपल्याला मांडावं लागतं, त्याची रचना करावी लागते. आणि ही रचना करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या अध्यापनाच्या पद्धतीचा विचार करतो. मग त्याचबरोबर आपल्याला दुसरा विचार करावा लागतो की मानसशास्त्रीय दृष्टिकोन. जोपर्यंत आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणार नाही तोपर्यंत बालकाचा सर्वांगीण विकास होणार नाही. कारण त्याची असणारी परिपक्वता, त्याची असणारी क्षमता, त्याची असणारी आवड, त्याची असणारी ग्रहण क्षमता किती आहे, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा, त्याच्या अनुभवाचा विचार करावा लागतो. आणि हे सगळं आपल्याला अध्यापनाच्या सूत्रातून लक्षात येतं, त्या सूत्राची गरज लक्षात येते. त्याच्यामुळे अध्यापनाची सूत्र अध्यापनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. मग अध्यापनाची सूत्र कशाला म्हणायचं बरं? अध्यापनाचे सूत्र कशाला म्हणायचं तर अध्यापनाचे सूत्र म्हणजे शिक्षकाने अध्यापन करताना अनुसरणाच्या मूलभूत मार्गदर्शक तत्वांचा संच. ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये अध्यापन करत असताना अनुसरण म्हणजे अनुकरणाच्या स्वरूपामध्ये ज्या मूलभूत मार्गदर्शक तत्व असतात त्या तत्वांचा असणारा संच, त्याची असणारी मालिका, त्याला आपण अध्यापनाची सूत्र असं म्हणतो. कारण अध्यापनाच्या दृष्टिकोनातून सूत्राला खूप महत्व आहे. त्या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण त्याचा विचार करतो की जे सूत्र आहेत अध्यापनाचे सूत्र असताना अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी, सुलभ आणि अर्थपूर्ण, विद्यार्थी केंद्रित बनवताना दिसून येते. तर सूत्र काय करतात की अध्यापनाची असणारी प्रक्रिया अधिक प्रभावशाली बनवते, प्रभावी बनवते. की आपण जो आशय विद्यार्थ्यासमोर मांडत असताना या सूत्राच्या साह्यानं त्याचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. कारण ती संकल्पना त्या दृष्टिकोनातून त्यांना त्या ठिकाणी आकलनास येताना दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येतं की संकल्पना सुलभ स्वरूपामध्ये मांडता येते. सुलभ म्हणजे सोप्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं, की जेणेकरून विद्यार्थ्याला ते लवकर आकलनास येईल. त्याच्यानंतर सांगता येतं की अर्थपूर्ण स्वरूपामध्ये माहितीचं सादरीकरण करता येतं. माहिती विद्यार्थ्याला आपल्याला देता येते आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापनाची प्रक्रिया त्या ठिकाणी बनते. कारण आपण अध्यापन सूत्राचा विचार जर केला तर अध्यापनाची प्रक्रिया शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळं अध्यापन सूत्राची गरज त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. त्याचबरोबर अध्यापन सूत्राच्या साह्याने शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमतानुसार, अनुभवानुसार, त्यांच्या गरजानुसार शिक्षण देऊ शकतो, माहितीचं सादरीकरण करू शकतो. अध्यापन सूत्राचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय की विद्यार्थ्याच्या असणाऱ्या क्षमता त्या ठिकाणी आपल्याला ओळखता येतात की विद्यार्थ्याच्या क्षमता काय आहेत. क्षमताच्या दृष्टिकोनातून विचार करून, त्याच्या परिपक्वतेचा विचार करून, त्याचे ज्ञान लालसा कितपत आहे, त्याच्या गरजा ज्ञान ग्रहणाच्या किती आहेत आणि त्याचा अनुभव किती आहे, या सगळ्यांचा सारासार विचार करून अध्यापनाच्या सूत्राच्या साह्याने आपल्याला अध्यापन करणं सोयीचं जातं. हे अध्यापनाचे सूत्र कुठले असतील बरं, पण ते सूत्राकडे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर अध्यापन करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये सूत्राचा विचार करत असताना पहिलं सांगता येतं की सोप्याकडून कठीणाकडे.
हे अध्यापनाचं सूत्र आहे. हे पहिलं सूत्र आहे की सोप्याकडून कठीणाकडे. म्हणजे जो घटक सोपा आहे, त्याला माहिती आहे, तो त्याला लवकर समजेल, अशा सोप्या भागाकडून कठीण भागाकडे, अवघड भागाकडे आपल्याला घेऊन जाण्याच्या प्रक्रियेसाठी अध्यापनाचं सूत्र त्या ठिकाणी उपयोगाला येतं. मग सोप्याकडून कठीणाकडे जर जायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्या उदाहरणाच्या स्वरूपामध्ये सांगता येतं. काय सांगता येईल? समजा गणिताचा भाग आहे, तर सुरुवातीला आपण मुलांना काय शिकवतो? वेगवेगळे अंक शिकवतो, 1 2 3 4, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याला आपण पाढे शिकवतो, बरोबर आहे. आणि त्याच्या साहाय्यानं नंतर एक अंकी बेरीज, दोन संख्यांची बेरीज, तीन संख्यांची बेरीज. म्हणजे आपण काय केलं? सुरुवातीला त्याला फक्त उजळणी पाठ करून घेतली, एका एका संख्येची ओळख करून दिली, त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित असणारे पाढे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये त्याला शिकवले, त्याच्यानंतर आपण त्याला बेरीज शिकवली. म्हणजे आपण काय केलं? सुरुवातीला एक अंकी बेरीज, दोन अंकी बेरीज, तीन अंकी बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकीची क्रिया, गुणाकाराची क्रिया आणि नंतर भागाकाराची क्रिया, असं आपण करत 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 काय करतो? त्याच्या ज्ञानामध्ये भर पाडतो. म्हणजे सोप्याकडून कठीण भागाकडे घेऊन जाण्याच्या प्रक्रियेसाठी त्या सूत्राचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. हा दुसरं सूत्र आहे अध्यापनाचं. दुसरं सूत्र काय? की ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ज्ञात म्हणजे काय? की जे आपल्याला माहित आहे, जे आपण पूर्व अनुभवलेलं आहे, जे आपल्या स्मरणात आहे, जे आपल्याला माहित आहे. आपल्या म्हणजे आपल्या वर्गामध्ये ज्ञान ग्रहण करणारे आपले विद्यार्थी असतात. त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल की ज्ञाताकडून अज्ञाताकडे घेऊन जायचंय. म्हणजे विद्यार्थ्याला एखाद्या घटकाविषयी माहिती जर द्यायची असेल तर उदाहरणाच्या स्वरूपामध्ये सांगू शकतो आपण की विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा त्याच्यामध्ये विचार केला जातो, त्याला माहित असणाऱ्या बाबीचा त्याच्यामध्ये विचार केला जातो आणि माहित असणाऱ्या गोष्टीकडून नवीन माहितीकडे त्याला घेऊन जातो. त्याला आपण अज्ञाताकडे असं म्हणतो. म्हणजे जुन्या संकल्पनेचं त्याला ज्ञान असेल, त्या विषयाचं थोडंफार ज्ञान असेल, ती माहिती घेऊन त्याला नवीन माहित नसणाऱ्या बाबीकडे घेऊन जाण्याची प्रक्रिया ह्या ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्रामध्ये केली जाते. जसं आपण पाठाला सुरुवात करताना प्रस्तावनेच्या भागामध्ये घेतो. प्रस्तावना काय आहे? की पूर्वज्ञान जागृतीचा भाग त्याच्यामध्ये असतो. विद्यार्थ्याला माहित असणाऱ्या गोष्टीवर आधारित आपण त्याच्या ठिकाणी माहितीची रचना करतो आणि माहित नसणाऱ्या गोष्टीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी हे सूत्र त्या ठिकाणी आपल्याला उपयोगाला येतं. त्याच्यानंतर अध्यापनाचं सूत्र आहे तिसरं, मूर्ताकडून अमूर्ताकडे. आता आपल्याला माहित आहे मूर्त म्हणजे काय, मूर्त कशाला म्हणायचं, बरोबर आहे. मूर्त कशाला म्हणतो आपण? ज्या बाबी प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसतात त्याला आपण मूर्त असं म्हणतो. जे प्रत्यक्ष स्वरूपावर दिसणाऱ्या गोष्टी मूर्त म्हणतो. आणि ज्या आपल्याला दिसत नाही, फक्त ते आपण ऐक्यू स्वरूपामध्ये आहेत, त्याला आपण अमूर्त असं म्हणतो. दृश्य स्वरूपामध्ये जे आहे त्याला आपण मूर्त म्हणतो आणि अदृश्य स्वरूपामध्ये असणाऱ्या बाबीला आपण अमूर्त असं म्हणतो. पण ज्यावेळेस आपण गोष्टीचा विचार करतो, अध्यापन करत असताना अध्यापनामध्ये विविध प्रकारच्या संकल्पना येत असतात. त्या संकल्पना आपण स्पष्टीकरून सांगत असताना, स्पष्टतेमध्ये देत असताना प्रत्येक संकल्पना आपण दाखवू शकतो असं नाही. कारण संकल्पना अनेक आहेत, असे मोठा असेल लहान असेल. पण वर्गामध्ये अध्यापन करत असताना त्या प्रत्येक संकल्पना स्पष्टतेच्या स्वरूपातून मधून दाखवू शकतो, स्पष्टतेच्या स्वरूपातून सांगू शकतो, पण प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी मुलांना दाखवू शकत नाही. अशी असणारी जी संकल्पना आहे, ज्या बाबी आहेत, त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं ठरतं. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं की विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणं गरजेचं ठरतं. विचारांना चालना देऊन त्या ठिकाणी त्या संकल्पनेचं चित्र आपल्याला उभा करावं लागतं आणि त्याच्या साहाय्यानं आपल्याला अध्यापन करावं लागतं. तर जोपर्यंत आपण त्या स्वरूपाचं चित्र उभा करणार नाही, तोपर्यंत त्याला लक्षात येणार ती संकल्पना कशी आहे. कारण सगळ्याच गोष्टी आपण वर्गामध्ये दाखवू शकत नाही. उदाहरणामध्ये विचार जर केला तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठ्यघटक शिकवायलो, पण हा घटक शिकवत असताना विद्यार्थ्याचा असणारा पूर्व अनुभव, त्याची असणारी परिपक्वता, त्याचा झालेला बौद्धिक क्षमतेचा विकास, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतील. कारण प्राथमिक स्तरावरील जर विद्यार्थी आपला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जी माहिती आहे ती गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगावी लागेल. गोष्टीच्या स्वरूपामध्ये. आता आपल्याला माहिती आहे गोष्ट कशी असते. गोष्टी ह्या मनोरंजक स्वरूपाच्या असतात, काल्पनिक स्वरूपाच्या असतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांना ज्या गोष्टी आवडतील त्याच्यावरती त्या ठिकाणी भर दिलेला असतो. त्याच्या अनुभव ईश्वरावर आधारित त्या ठिकाणी संकल्पना तयारी केलेली असते. तो प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा विचार जर केला, त्या मुलांचा विचार केला, बालकांचा विचार जर केला तर त्यांच्या बुद्धीला पटेल असे, समजेल असे, उमजेल अशा
बाबींचा विचार करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी राजांची माहिती सांगत असताना आपण प्राथमिक स्तरावरती काय करतो, गोष्टीच्या स्वरूपामध्ये माहिती सांगतो. त्याच्यानंतर माध्यमिक स्तराचा जर विचार जर केला तर माध्यमिक स्तरावरती असणारे जे विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतात त्याची परिपक्वता त्या ठिकाणी झालेली असते, त्याच्या बौद्धिक क्षमतेचा तेवढा विकास झालेला असतो, तो त्या पद्धतीने विचार करू शकतो. मग त्या ठिकाणी आपण काय करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी चर्चा करतो, चर्चेवर आधारित घटक त्या ठिकाणी घेऊ शकतो, त्यांच्या विविध पैलूंचा, विविध गुणधर्मांचा, अशा बाबींच्या वरती आपण चर्चा करून त्यांना माहिती त्या ठिकाणी सांगू शकतो आणि त्या पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी तयार करू शकतो. कारण त्यालाच आपण काय म्हणतो, मूर्ताकडून अमूर्ताकडे घेऊन जाण्याची प्रक्रिया म्हणतो. उदाहरणार्थ भूगोलाचा घटक आहे पृथ्वी. पृथ्वीचा विचार जर केला आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना पृथ्वी दाखवू शकत नाही, पण पृथ्वी दाखवायची असेल तर आपण काय करतो की आपण त्या ठिकाणी पृथ्वीचा असणारा गोल, त्याची असणारी प्रतिकृती आपण वर्गामध्ये दाखवू शकतो आणि त्याच्या साह्याने आपण सांगू शकतो की पृथ्वी कशा आकारामध्ये असते, त्याचा रंग कसा आहे, त्याच्यावर असणारे जे खंड आहे त्या खंडाची रचना कशी आहे, समुद्र हा किती स्वरूपामध्ये व्यापलेला आहे. म्हणजे अशा स्वरूपाच्या गोष्टी आपण मूर्ताकडून अमृताकडे घेऊन जात असताना आपण ह्या गोष्टी विचाराची प्रगल्भता वाढवून, विचारांना चालना देऊन, स्पष्टतेच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण करू शकतो आणि त्या ठिकाणी माहितीचं सादरीकरण करू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्याला त्या गोष्टीची परिपूर्ण माहिती मिळते. त्याच्यानंतर पुढलं सूत्र आहे विशिष्टाकडून सामान्याकडे. आता आपल्याला माहिती आहे विशिष्ट कशाला म्हणायचं, सामान्य कशाला म्हणायचं. हे सूत्र कशावर आधारलेलं आहे, आकलनावर आधारलेले आहे. आकलनासाठी जी माहिती, जे उदाहरणे दिले जातात त्याच्यावर आधारलेले हे सूत्र आहे. तर याच्यामध्ये विचार जर केला तर नियम आहे, तत्व आहे, ते शोधण्यासाठी प्रवृत्त करण्यावर आधारित असणारे सूत्र आहे. कारण आपण आपल्या विषयाला अनुसरून, अध्यापनाला अनुसरून विचार जर केला तर त्याच्यामध्ये आपण नियम तत्वांचा वापर करतो, वेगवेगळे माहिती जाणून घेण्यावर आधारित असणाऱ्या बाबींचा विचार करतो. त्याच्यामध्ये असणारे विशिष्ट घटक विद्यार्थ्यासमोर मांडून आपण सामान्यकडे नियम तयार करण्याकडे विद्यार्थ्याला घेऊन जाऊ शकतो. उदाहरणामध्ये आपण सांगू शकतो, समजा आपल्याला विज्ञानाचा पाठ शिकवायचा आहे, धातूचे प्रसरण. धातू म्हणजे काय, प्रसरण म्हणजे काय, हे ज्यावेळेस आपल्या वर्गामध्ये अध्यापन करायचं असतं त्यावेळेस आपण विद्यार्थ्याच्या परिचयाचे उदाहरण देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे सोने, चांदी, तांबे हे काय धातू आहे, बरोबर आहे, हे काय धातूचे प्रकार आहेत. या धातूचं प्रसरण कसं पावत असेल हे सांगायचं असं तर या धातूंना उष्णता दिल्यानंतर त्याचं प्रसरण पावतं. मग प्रसरण पावतं म्हणजे काय, त्यावेळेस ते धातू काय होतो, वितळण्याची प्रक्रिया होते आणि तो वितळल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं प्रसरण कसं पावतं त्याचे उदाहरण आपण विद्यार्थ्यांसमोर सांगू शकतो. प्रत्यक्ष वर्गामध्ये आपण त्या गोष्टी दाखवू शकत नाही, पण त्याची जाणीव त्यांना करून देऊ शकतो. कारण विद्यार्थ्याला सोने पाहिलेलं असतं, चांदी पाहिलेली असते, तांबे पाहिलेलं असतं, तो दैनंदिन जीवनावर त्या वस्तू वापरत असेल किंवा परिसरामध्ये तो पाहत असेल, कुटुंबामध्ये त्या वस्तू त्याने पाहिलेल्या असतात. मग ज्यावेळेस आपण अशा स्वरूपाचे उदाहरण देतो त्यावेळेस धातूचं प्रसरण ही संकल्पना विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी, समजावून देण्यासाठी, त्याची माहिती होण्यासाठी, त्याचं ज्ञान होण्यासाठी या सूत्राचा त्या ठिकाणी उपयोग. त्याच्यानंतर पुढला आहे पूर्णाकडून भागाकडे. पूर्णाकडून भागाकडे घेऊन जाण्यावर आधारित असणारे अध्यापनाचं सूत्र आहे. उदाहरण आपण सांगू शकतो, उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये फुलं असतात, बरोबर आहे, आपण विद्यार्थ्यांना फुलं दाखवू शकतो की हे जास्वंदाचं फुल आहे, गुलाबाचं फुल आहे, बरोबर आहे, फुलं आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दाखवू शकतो. आणि त्याच्यानंतर फुलाची रचना हा पाठ्यघटक शिकवत असताना आपण त्याचा उपयोग त्या ठिकाणी करू शकतो. अरे फुलाची रचना आहे, तो फुलाची रचना जर सांगायची असेल तर प्रथम आपण त्यांना फुल दाखविलं आणि त्या फुलाचे पडणारे विविध प्रकारचे भाग त्या ठिकाणी आपण त्याला सांगू शकतो. त्या प्रत्येक भागाला काय काय नाव दिलेलं आहे. उदाहरणामध्ये वनस्पतीची रचना असेल त्या रचना त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो. एखादं छोटंसं रोप आणू शकतो, विद्यार्थ्यांना दाखवू शकतो, मग त्या पद्धतीने इतर वृक्षांची उदाहरणं त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं आपण, पूर्णाचा विचार केलाय, पूर्ण भागाचा विचार केलेला आहे. मग एखाद्या रोपट्याचा विचार केला, वनस्पतीचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये पानं येतात, खोड येतं, मूळ येतं. मग ते मुळांचे असणारे प्रकार, खोड कुठल्या स्वरूपाचा आहे, पानं कशी आहेत, पानांची रचना कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, एका पूर्ण भागाच्या आधाराने त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर एका भागाची सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये अध्यापनामध्ये मुलांना देऊ शकतो. याच्यावर आधारलेले सूत्र आहे. त्याच्यानंतर 6वं सूत्र आहे पृथक्करणाकडून संयोजनाकडे. आपल्याला माहिती आहे पृथक्करण करणे म्हणजे काय आणि संयोजन कशाला म्हणायचं.
मग ह्याच्यामध्ये विचार करत असताना आपल्याला सांगता येतं की विविध पैलूचे अध्ययन केल्यानंतर त्याचे एकत्रीकरण करून निष्कर्ष काढले जातात. म्हणजे काय करायचं आपल्याला, विविध पैलूचं अध्ययन केल्यानंतर, वेगवेगळ्या भागाचा अभ्यास केल्यानंतर त्याची त्या पद्धतीची रचना केलेली असताना त्याचं ज्यावेळेस आपण एकत्रीकरण करतो त्याच्यातून येणारे निष्कर्ष काढले जातात, त्याला आपण संयोजन असं म्हणतो. उदाहरणार्थ इतिहासाचा विचार जर केला तर इतिहासाचा विचार करत असताना जगामध्ये अनेक प्रकारच्या क्रांत्या होऊन गेल्या, अनेक प्रकारच्या क्रांत्या होऊन गेल्या. पण त्याच्यामध्ये अमेरिकन क्रांती असेल, फ्रान्स क्रांती असेल, रशियन क्रांती असेल, चीनमध्ये झालेली क्रांती असेल, ह्या सगळ्या क्रांत्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, अभ्यासातून आपल्याला लक्षात येतं की त्याच्या मागचं नेमकं तत्व काय होतं, जे निष्कर्ष काय आले, त्या निष्कर्षातून आपल्याला बोध होतं की हे ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत त्या मानवाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी, राजकीय परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्याच्यामध्ये झालेले बदल आपल्याला लक्षात येतात. म्हणजे आपण त्याचं काय केलं, संयोजन केलं. म्हणजे अनेक भागांचा, पैलूंचा अभ्यास करून त्याच्यावर एकत्रीकरण करून त्याच्यावर ज्या निष्कर्ष काढले जातात, विचार त्या ठिकाणी मांडले जातात, त्यावेळेस त्याला संयोजन केलं असं म्हणतो. म्हणजे अध्यापनाच्या सूत्रामध्ये पृथक्करणाकडून संयोजनाकडे त्या बाबी त्या ठिकाणी पाहिल्या जातात. म्हणजे अध्यापनाचं सूत्र त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं कसं आहे. त्या सूत्राचा विचार करत असताना पृथक्करणाकडून संयोजनाकडे विचार केला. त्याच्यानंतर पुढचं सूत्र आहे अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे घेऊन जाणारा मार्ग. म्हणजे अध्यापनाचं पुढलं सूत्र काय आहे की अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. आता आपल्याला माहिती आहे अनुभव कशाला म्हणायचा आणि तर्क कशाला म्हणायचं, बरोबर आहे. तर्कशुद्ध ज्ञान म्हणजे काय, उदाहरण सांगायला पाहू आपण. उदाहरणामध्ये आपली जीवनशैली कुठल्या स्वरूपामध्ये आहे, आपली जीवनशैली काय आहे, आपण राहतो कसं, खातो पितो काय, आपला परिसर कसा आहे, याच्यावर आधारित असणारी आपली जीवनशैली आहे. आपली भाषा कुठली आहे, आपलं खानपान काय आहे, आपलं राहणीमान काय आहे, आपल्या परिसरातील लोकांचा व्यवसाय काय आहे, म्हणजे त्याची असणारी जीवनशैली त्याच्यावर चालते. आणि तर्कशुद्ध ज्ञानाकडे जर विचार केला तर ज्या दृष्टिकोनातून आपली शैली चालते तशीच इतर राज्यातली, इतर देशातली जीवनशैली कशी असेल, पण त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, त्या लोकांचा व्यवसाय कसा आहे, त्याची शिक्षणाची पद्धती कशी आहे, त्याचे आहार विहार विचार कसे आहेत, त्यांची बोली भाषा कशी आहे, हे आपण आपल्या जीवनशैलीच्या आधारावर त्याचा विचार करू शकतो. उदाहरण म्हणजे अमेरिकेमध्ये लोक राहतात कसं, त्या ठिकाणचा परिसर कसा आहे, त्याच्यानुसार त्यांची त्वचा कशी आहे आणि आपली त्वचा कशी आहे, म्हणजे विविध पुराव्याच्या आधारावर, कारणाच्या आधारावर त्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो. कारण आपल्याकडे जर एखाद्या गोष्टीचा आधार असेल, अनुभव असेल, तर अनुभवाच्या साहाय्याने आपण काय करतो, इतरांच्या असणाऱ्या बाबीकडे विचार करतो, तर्कशुद्ध त्या ठिकाणी विचार करतो, कारणे परिणाम आणि मीमांसाचा त्या ठिकाणी विचार करतो. म्हणजे त्याच्यावर आधारित अध्यापनाचं सूत्र आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी हे सूत्र त्या ठिकाणी उपयोगाला येतं. त्याच्यानंतर पुढचं सूत्र आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तार्किक दृष्टिकोनाकडे घेऊन जाणारं सूत्र. म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार जर केला तर मानसशास्त्रीय दृष्टिकोन कुठला असेल, आवड काय, आपली अभिरुची काय आहे, अवधान टिकून राहण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, बरोबर आहे, आपलं वय काय, आपली परिपक्वता काय आहे, ह्या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार मानसशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये केला जातो. आपण शालेय दृष्टिकोनातून विद्यार्थ्याचा विचार जर केला तर त्याचा अनुभव काय, त्याच्या गरजा काय, त्याची परिपक्वता काय असेल, त्याला आवड कशामध्ये आहे, तर आवड असेल, अभिरुची असेल तर त्याचं अवधान टिकून राहील. त्याच्यासाठी आपल्याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनाची माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण तार्किक दृष्टिकोनाकडे त्या ठिकाणी जाऊ शकतो. उदाहरणामध्ये सांगायचं म्हणजे काय, तर लहान वयामध्ये मुलांना राजा हरिश्चंद्राची जर गोष्ट सांगितली तर भविष्यामध्ये काय की सत्य म्हणजे काय या गोष्टीची जाणीव, सत्य कशाला म्हणायचं, बरोबर आहे, खरं कशाला म्हणायचं, खोटे काय आहे, म्हणजे या नीतिमूल्याची त्याला त्या ठिकाणी जाणीव होऊ शकते. तर कधी ज्यावेळेस आपण बालवयामध्ये त्याला राजा हरिश्चंद्राची गोष्ट सांगितलेली असेल तर त्या तार्किक दृष्टिकोनातून तो विचार करतो, कारण त्याचा तेवढा त्याच्यावरती परिणाम झालेला असतो. की राजा हरिश्चंद्र कोणाला म्हटलं जात होतं, राजा हरिश्चंद्राची गोष्ट काय आहे की तो सत्यानं वागत असे, सत्यानं बोलत असे, धर्माचा विचार करत असे, त्याचं आचरण करत असे, त्या पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करत असे. तो भविष्यात आपण ज्यावेळेस लहानाचे मोठे होऊन
त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की सत्य काय आहे, सत्य कशाला म्हणायचं, आपण कोणत्या पद्धतीने वागलं पाहिजे, आपल्या वागण्यातून इतरांना त्रास होतो का, त्या पद्धतीने आपलं आचरण आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तार्किक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लक्षात येतात. म्हणजे अशा प्रकारच्या सूत्रांचा वापर करून वर्गामध्ये आपण अध्यापन करू शकतो. आणि ह्या सूत्राचा वापर जर केला तर निश्चितच आपलं अध्यापन प्रभावशाली होईल, चांगल्या पद्धतीनं होईल. पण हे अध्यापन सूत्र कुठले आहेत ह्याचा विचार केल्याने आपल्याला लक्षात येतं की सोप्याकडून कठीणाकडे घेऊन जाणारं सूत्र आहे, त्याच्यानंतर ज्ञाताकडून अज्ञाताकडे घेऊन जाणार आहे, मूर्ताकडून अमूर्त गोष्टीकडे घेऊन जाणार आहे, त्याचबरोबर विशिष्टाकडून सामान्याकडे घेऊन जाणारं सूत्र आहे, पूर्णाकडून भागाकडे किंवा अंशाकडे घेऊन जाणारं सूत्र आहे, त्याच्यानंतर पृथक्करणाकडून संयोजनाकडे घेऊन जाणारं सूत्र आहे, त्याचबरोबर अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे घेऊन जाणारं सूत्र आहे, आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तार्किक दृष्टिकोनाकडे घेऊन जाणारं अध्यापनाचं सूत्र आहे. म्हणजे अध्यापनाच्या सूत्रांचा वापर जर केला तर निश्चितच आपलं अध्यापन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं परिपूर्ण होऊ शकतो आणि लहान मुलांचा, बालकांचा, विद्यार्थ्यांचा निश्चितच सर्वांगीण विकास झालेला आपल्याला दिसून येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.